माय यूट्यूब चॅनल. तर आज व्हिडिओची सुरुवात लिफ्टमधून मी करत आहे, कारण मी निघालेले आहे बाहेर खाली छान वॉकला. आमच्या अपार्टमेंटच्या मागच्या साईडला खूप छान असा पार्क आहे, जे मला योगेशने थोड्या दिवसांनी अगोदरच दाखवलेलं आहे. सो म्हटलं ते जाऊन येतं. योगेश ऑफिसला गेलेले आहेत आणि छान त्यांना टिफिन वगैरे मी बनवून दिला. घरात थोडेफार कामं पण आवरले होते. म्हटलं आता काय करायचं, घरात बसून बोर होतं. सो म्हटलं चला आता पार्कला जाते. चला मी तुम्हाला पण दाखवते कसं आहे इथे पार्क. बघा, हे छान असं पार्क आहे. इकडे मुलांना पण खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीजसाठी पण आहे, झोका वगैरे. आणि इकडे टर्फ टाईप आहे. तुम्हाला समोर जर दिसत असेल ग्रीन, तर इथे क्रिकेटची प्रॅक्टिस वगैरे पण करता येतात. तर योगेश आणि त्यांचे फ्रेंड्स बऱ्याच वेळा येते इथे प्रॅक्टिस करायला. मस्त असं पार्क आहे, छान येऊन इथं बसू शकतो. जेव्हा योगेश असतं तेव्हा आम्ही दोघे पण येतो. मी छान इथं थोडा वेळ टाईम स्पेंड करतो, जेणेकरून छान वाटतं. इंडियामध्ये असताना ऑफिसमुळे माझं स्केड्यूल खूप बिझी असायचं, त्याच्यामुळे खूप रेअरली स्वतःसाठी वेळ मिळायचा. आणि जेव्हा तो मिळायचा ना, मी खूप आनंदी व्हायचे आणि किती त्याचा युटिलाइज करू असा प्रयत्न असायचा. आता इकडे उलटं झालं आहे. जेव्हापासून स्वीडनमध्ये आले इतका वेळ रिकामा आहे की आता प्रत्येक वेळी काय नवीन काम करू आणि काय ॲक्टिव्हिटी करू असा प्रश्न पडतो. पण स्वतःला बिझी ठेवायचा मी नक्कीच प्रयत्न करते. म्हणतात ना, रिकामं डोकं कुठेही चालतं. त्याच्यामुळे मी स्वतःला छान बिझी ठेवते आणि मन रमवते. थोड्या वेळ मी आता इकडे येऊन बसलेली आहे बेंचवर, मस्त विटॅमिन डी घेत. पण ना इतकं सनी वेदर आहे, पण तरी पण खूप जास्त थंडी वाजते, कारण खूप हवा सुटलेली आहे. आजचं टेम्परेचर 5 डिग्री आहे, पण तरी पण थंडी चांगली बऱ्याच प्रमाणात वाजत आहे. सो आता दुपार झालेली आहे आणि मध्ये मी शूट नाही केलं बिलकुल, कारण मला थोडंफार तयारी करायची होती. आज संध्याकाळी आम्ही एक चॅलेंज व्हिडिओ शूट करणार आहोत. ह्या व्हिडिओनंतर तो तुम्हाला व्हिडिओ मी नक्कीच चॅनलवर शेअर करेल. खूप फनी व्हिडिओ असणार आहे. ती तयारी मी करत होते, म्हणून शूट नाही केलं बिलकुल पण. आणि आता दुपार झालेली आहे आणि मला बाहेर जायचं. अचानकच मला आठवलं की आज मला एक अपॉइंटमेंट आहे आणि पुन्हा ऑफिसला जायचं आहे. सो म्हटलं तुमच्यासोबत मी क्विकली शेअर करते की बाहेर पडताना मी रेडी कसं होते. रेग्युलर डेली लाईफमध्ये आपण रेडी कसं होते मी ते शेअर करते. आणि इकडे ना मुली खूप छान छान असं रेडी होऊन बाहेर निघतात. सो आपण पण तसं छान दिसायला पाहिजे. तसं तर पहिल्यापासूनच मला असं रेडी व्हायला खूप आवडतं. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते की क्विकली मी रेडी कसं होते. रोजच्या रेग्युलर मेकअपमध्ये तर खरं इतका तामझाम नसतो, खूप सिम्पल असतं. सगळ्यात अगोदर मॉइश्चरायझर. सकाळी ऑलरेडी स्किन केअर करून झालेलं आहे, म्हणून बाकीच्या गोष्टी नाही. फक्त थोडंसं फेसवर पाणी मारलेलं आहे, म्हणून एक मॉइश्चरायझर लावून घेते पटपट. हां, तर आता मी जसं म्हटलं की मला सिम्पल लुक हवा आहे, जास्त तामझाम नाही. तर त्याच्यासाठी आपण असं CC क्रीम वगैरे वापरू शकतो. हे आहे लाईक यू ब्युटीचं, जे की वाशीमधून मी घेतलेलं आहे आणि हे माझं फेवरेट आहे, कारण याने खूप छान असा ग्लो येतो फेसवरती. सो मी आता ते लावणार आहे. रोजच्या बेसिसवर खरं तर फाउंडेशन इतकं खूप हेवी होऊन जातं. बस थोडंसं, जास्त नाही. डाग वगैरे तसेच ठेवायचे आहेत, कारण ऑफकोर्स आपला नॅचरल लुक पण तसाच दिसला पाहिजे. ब्रश. माझ्या वस्तू कधीच वेळेवर सापडत नाही. मार्सचा ब्रश मी वापरत आहे, जो की एकमेव ब्रश आहे माझ्याकडे आणि तो 4-in-1 आहे. सो सगळ्यासाठी मी तो यूज करू शकते. पटपट रोजच्या बेसिसवर आपण डाब वगैरे करत बसत नाही. पटपट रेडी व्हायचं असतं. ऑफिसला जायची घाई असते, कॉलेजला जायची घाई असते, किंवा तिथे कुठे बाहेर जायचं म्हणून असं पटपट स्प्रेड करायचं. थोडंसं मानेवर पण लावलेलं आहे, इव्हन दिसतंय. आणि बस इतकंच. तुम्ही बघू शकता खूप कमी प्रॉडक्ट मी घेतलं होतं, पण तो ग्लो बघा. आणि थोडंसं छान असा व्हाईट पण दिसत आहे, म्हणजे नॉर्मल. सो इतकंच रेग्युलर बेसिसवर मी लावते. ब्लश. मला ब्लश ऑन खूप लावायला आवडतं. मी मुंबईमध्ये जेव्हा ऑफिसला पण जायचे ब्लश लावत होते. तर हे इनसाइटचं आहे, जे की खूप छान आहे, क्रीम ब्लश. थोडंसं घ्यायचं आणि परत सेम ब्रशने मी याला नॉर्मल पेन आउट करणार. बट इतकंच ब्लश मी लावलेलं आहे, कारण सिम्पल लुक आहे रेग्युलर डेली लाईफवाला. तर प्रत्येक दिवशी आपण करतो, त्याच्यामुळे सिम्पलच. पटपट 2 मिनिटात मस्कारा. मला मस्कारा खूप आवडतो लावायला, आणि मस्काराची जी शेल्फ लाईफ आहे ना 6 महिन्यात संपते, म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून मी प्रत्येक लुकमध्ये मस्कारा वापरते.
मार्सचा मस्करा आहे हा, डबल ट्रिबल मस्करा, खूप छान आहे. त्यानंतर लिपस्टिक, लिप लायनर लावते वगैरे. रेग्युलर व्हिडिओज माझे बघत असाल तर कळालं असेल, मयुरी न सांडता न पाडता काहीच नाही करू शकत. त्यानंतर लिपस्टिक, ही मेबलिनची जी खूप व्हायरल फेमस लिपस्टिक आहे, न्यूड न्यूअन्स शेड, ती मी लावणार आहे. खूप छान आहे लिपस्टिक. ऑफिसच्या समोर एक शॉप आहे, तिथून जेव्हा मी घेतली होती माझ्या ऑफिसमध्ये, मी घेतल्यानंतर खूप जणांनी ही लिपस्टिक घेतली होती. खूप छान शेड आहे. बघू शकतो किती छान दिसतो. रेग्युलर मेकअप जेव्हा आपण करतो ऑफिससाठी वगैरे तेव्हा खूप छान वाटतं. आणि आज मी फटाफट सिंदूर पण लावणार आहे. तर हा आहे फेसेस करण्याचा सिंदूर. डन. आणि हाच आहे सिंपल मेकअप लुक. आता फक्त पटपट केस विचारून घ्यायचे. मी हा विकेंडला ना हेअर मास्क लावला होता, त्याच्यामुळे खूप केस छान मॅनेजेबल होतं. त्याच्यामुळे असं जास्त गुंता काढत बसायची गरज पडत नाही. जस्ट नॉर्मल एक फिरवलं आणि झालं. येस, हिअर आय एम रेडी. इतकंच रेडी होते मी जेव्हा पटकन बाहेर जायचं असतं क्विकली तेव्हा. थोडंसं लुक छान दिसावं म्हणून जस्ट ॲडिंग सम ॲक्सेसरीज, वॉच आणि इयरिंग्स. आणि येस 5 मिनिटं कसं रेडी होते. सो पटकन मी जाऊन येते कारण 4 वाजता ऑफिस बंद होणार आहे. तिकडे जाऊन येते आणि मग तुमच्याशी बोलते निवांत. ऑफिसमध्ये माझं काम झालं होतं, ते मी काही शूट नाही केलं. आणि एंट्री आणि एक्झिट जी आहे ना ऑफिसकडे जाण्याची, ती एका मॉलमधूनच आहे. सो मी H&Mमध्ये गेले येता. आणि H&M जे आहे इथलं स्वीडनचंच ब्रँड आहे. सो बऱ्यापैकी तिथे स्वस्त असतात गोष्टी. सो मला एक आयब्रो पेन्सिल घ्यायची होती म्हणून मी गेले. आणि बाहेर बघा मॉलमध्ये आज खूप गर्दी होती कारण ईद होतं आणि बायकांची गर्दी होती मेहंदीसाठी. त्यानंतर लगेचच मी घरी आले. आणि एंट्रीवर बघा आमच्या अपार्टमेंटचं एक गेट असतं आणि त्याला ना सेन्सर्ड कीनेच ते ओपन होतं, त्याच्याशिवाय ओपन होत नाही. म्हणून सेफ्टी पर्पजनेही खूप छान आहे. सो चला, घरी मी आलेले आहे. आता जे घरी म्हणजे लिफ्टमध्ये आहे, घरी पोहोचते आणि खूप भूक लागलेली आहे म्हणून काहीतरी खाते. आणि मग खूप सारे कामं जे आहे माझे घरी वाट बघत आहे, तर मग ते कामं करते. आल्यानंतर तर पहिले रूम आवरायला घेतली कारण बेडरूममध्ये खूप सारा पसारा होता. जाताना बॅग्स काढल्या होत्या, डॉक्युमेंटची फाईल काढली होती. ती म्हटली एकदा जागच्या जागी वेळेवर ठेवून देते कारण एकदा ती तशी वर पडली ना पुन्हा तशीच पडते. पुन्हा जाताना जो मेकअप केला होता तो सुद्धा तसाच वर होता. म्हटलं तो आवरून ठेवा. आणि बघा इतकं घाई असताना, इतके सगळे कामं असताना पण मला आणलेली आयब्रो पेन्सिल ट्राय करायचा मोह आवरत नव्हता. आणि लगेच मी ती ट्रायसुद्धा केली. सगळे कामं जे आहे पटापट आवरून घेतले. इकडे तिकडे कपडे पडलेले असतात आणि तुम्ही बघितलं असेल की आम्ही लॉन्ड्री एकदाच करतो आठवड्यातून. म्हणून जेव्हा कपडे फोल्ड करायची वेळ येते तेव्हा खूप सारे कपडे असतात. आता खरं तर कालच कपडे धुवून आलेले होते, पण एक दिवस ते माझ्या पिशवीमध्ये तसेच पडलेले असतात. कोण आपल्याला थोडी ना कॉम्पिटिशनला जायचं आहे की रोज वेळेवर ते कामं झालेच पाहिजे. मागे पुढे झाले तरी चालतात. आपलंच घर आहे, आपलीच कामं आहे आणि ती आपल्यालाच करायची आहे. सो इथे घाई वगैरे मी असं काही करत नाही. छान कपडे फोल्ड करून जागच्या जागी वेळेवर ठेवून दिले. त्यानंतर किचनमध्ये सुद्धा बरेच सारे कामं पडलेले होते, मग ते पण पटापट आवरून घेतले. आता हा डायनिंग टेबल, माझ्या बऱ्याच साऱ्या व्हिडिओजमध्ये मी म्हणते की डायनिंग टेबल ना कधी स्वच्छ राहत नाही आणि ते खरंच होतं. व्हिडिओजमध्ये मी कधी कधी किती जरी क्लीन दाखवलं ना तर मागची रिॲलिटी हीच आहे की मला सारखं त्याला आवरत राहावं लागतं. सकाळी मी मिरच्या धुवून ठेवलेल्या होत्या, त्या वाळल्या होत्या म्हणून मग आता त्या अशा निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या. अशा निवडून ठेवल्या ना की भाजीच्या वेळी पटकन यूज करता येतं. तितक्यातच चहाची पण वेळ झालेली होती. खरं तर संध्याकाळी कॉफी घेत असते मी, पण आज थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. म्हटलं कॉफीने तितकी मजा येणार नाही, मग चहा घेतला. थोडाफार हेल्थचा विचार करून कॉफी घेते खरं, पण मन रमतं ते चहातच. मग कधीतरी असं जर इच्छा झाली की चहा घ्यायचा तर घेते सुद्धा. तोपर्यंत भांडे वगैरे घासून घेतले, मस्त चहा घेतला, थोडा आराम केला आणि मग पुन्हा वेळ झाला डिनर बनवायची. तसं तर नेहमी डिनर मी लवकरच बनवते, 6:30 पावणे 7ला सुरुवात करत असते, पण आज थोडासा वेळच झाला होता.
लग्न झाल्यानंतर मुलींना आयुष्यभर सोबत राहणारा प्रश्न म्हणजे आज भाजीमध्ये काय करायचं. लग्न अगोदर मस्त होतं, जी भाजी आई बनवेल ती समोर येईल आणि गुपचूप खायची, असं हे छान होतं. पण आता आपल्यालाच बनवायची असते, मग रोज काय बनवायचं. त्यातल्या त्यात बाहेरच्या देशात असू तर भाज्या एकतर कमी मिळतात, मग काय बनवायचं हा प्रश्न नेहमीच पडतो. म्हणून आज कढीच बनवायला घेतलेली होती. त्यानंतर मस्त अशी कढी बनवून रेडी होती. आम्ही छान डिनर केलं. आणि तुम्हाला जर माझे असे डेली व्लॉग्स बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.